हॅलो एव्हरीवन, श्रीमीत 2023 ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज श्री रुसली होती. तिचा रुसवा घालवण्यासाठी मी आज गाणे म्हणले आहे. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, डोळ्यातील आसू लागले दिसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. मनात काय हे कळतच नाही, मुक्याचं सोंग कोणी घेतलं या बाई. मनात काय हे कळतच नाही, मुक्याचं सोंग कोणी घेतलं या बाई. नाकाचं झालं या गाजर, गालाचा झाला या फुगा, आरशात लागले सगळेच दिसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, डोळ्यातील आसू लागले दिसू, रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. काय पाहिजे काही सांगत नाही, नाकावरचा राग काही जातच नाही. काय पाहिजे काही सांगत नाही, नाकावरचा राग काही जातच नाही. ताटात वाढलाय आवडीचा खाऊ, चला आता आपण जेवायला बसू. ताटात वाढलाय आवडीचा खाऊ, चला आता आपण जेवायला बसू. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, डोळ्यातील आसू लागले दिसू. नवी नवी खेळणी हवी कोणाला, नवा नवा फ्रॉक हवा कोणाला. नवी नवी खेळणी हवी कोणाला, नवा नवा फ्रॉक हवा कोणाला. झोप्यात बांधलाय झोका ग बाई, झोक्यावर बसायला कोणीच नाही. चला आता आपण झोक्यावर बसू. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, डोळ्यातील आसू लागले तर दिसू. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, डोळ्यातील आसू लागले तर दिसू. गाणं ऐकून तिचा रुसवा पूर्ण गेलेला होता. नंतर आम्ही तिला घेऊन ज्वेलरी शॉपमध्ये गेलो. व्हॅलेंटाईन डे होता, त्यामुळे तिथे प्रोग्राम होता. प्रोग्राम असल्यामुळे तिथे फुग्यांची सजावट केली होती. तिला फुगे दिसले आणि ते खेळायला सुरुवातच केली तिने. तिला सर्वच्या सर्व फुगे हवे होते, परंतु सगळे काय हातात येत नव्हते. मग जेवढे बसले हातात तेवढे खेळत बसली. प्रोग्राम असल्यामुळे तिथे केक कटिंग झालं आणि केक खाल्ला. मग तिला दीदी भेटली खेळायला. ती तिच्यापेक्षा मोठी होती. स्क्रीनवर दिसते मोठी, पण प्रत्यक्षात बघितलं तर खूप लहान आहे. बरेच जण बोलतात लहान आहे पण खूप ॲक्टिव्ह आहे. मग दीदी बरोबर खेळत बसली. खेळता खेळता दीदीला म्हणते कशी, चॉकलेट खायचं नाही बरं का, दात खराब होतात, दात किडतात. मग दीदीन ती दोघीजणी खेळत बसल्या. बराच वेळ त्यांचा खेळ चाललेला होता. व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे तिथे छान अशी रांगोळी काढलेली होती. तसेच फुग्यांची देखील छान अशी सजावट केलेली होती. नंतर आम्ही पण तिथे काही फोटो काढले. जे काय येईल त्यांचे ते फोटो काढत होते. मग आमचं जे काही काम होतं ते आम्ही करत बसलो आणि श्री तिथे खेळत बसली होती. ह्या खुर्चीवर उतर, त्या खुर्चीवर बस, त्या खुर्चीवर उतर, ह्या खुर्चीवर बस, फुगे घे, आमच्यामध्ये ये, असा तिचा खेळ चालूच होता. नंतर तिथे एक काका होते. ते तिला बोलले की तुला चॉकलेट हवे का. तर ती घेत नव्हती. मी तिला बोलले की घे, तेव्हा तिने ते चॉकलेट घेतले. चॉकलेट स्वतः खाल्ले आणि दीदीला म्हणते की चॉकलेट खायचं नसतं बरं का, दात खराब होतात. अशा प्रकारे तिचं ती मस्ती चालू होती. नको घे, मग चल घे ना, घे. मग दीदी भेटल्यानंतर ती तिच्याबरोबर खेळायला सुरुवात केली. दोघीजणी खेळू लागल्या, मज्जा मस्ती करू लागल्या. दीदी म्हणते तिला तू पुढे पळ, मी तुला पकडते. पण दीदीला तिने एक सुद्धा फुगा दिला नाही. दीदीला सुद्धा फुगे नको होते आणि तिने सर्व जेवढे हातात येईल तेवढे सगळे फुगे घेऊन ती पळत सुटली होती. दोघीजणी खेळत होत्या आणि आम्ही आमचं काम करत होतो. ती दीदी होती ती तिला बोलली की मला टाळी दे. ती टाळी देताना फुग्यांनीच टाळ्या देऊ लागली. मग ती मुलगी म्हणली की हाताने दे टाळी, फुगे साईडला ठेव. तरी पण ती तशीच टाळी देत होती. तिला फुगे काय हातात न सोडायचे नव्हते. दीदीला म्हणते चॉकलेट खाल्ल्यानंतर दात खराब होतात आणि आधीच तिने चॉकलेट खाल्लं होतं. स्वतः खाते आणि दुसऱ्यांना म्हणते चॉकलेट खाल्ले की दात खराब होतात. नंतर त्या दोघी पुन्हा खेळू लागल्या. नंतर दीदी म्हणली की आम्हाला योगा शिकवला आहे, आपण तो योगा करूया. नंतर ती खाली बसून दोघीजणी योगा करू लागल्या. तिथे काका होते. ते बोलले की ती लहान आहे, तिला काही जमणार नाही. परंतु श्रीने बरोबर तिचा बघून योगा करून दाखवला.
नंतर श्रीला स्ट्रेचिंग येत होते. ती दीदीला म्हणली की असं कर म्हणून, परंतु दीदीला काही असे स्ट्रेचिंग करता आलेच नाही. नंतर आमचं काम झालं. आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर गेल्यानंतर तिथे पोपट आणि रंगीबेरंगी असे मग फिश होते. ते तिला दाखवले. ते फिश आणि असे रंगीबेरंगी जे काही पक्षी असतात ते बघायला तिला खूप आवडतं. त्यामुळे तिला तिथे घेऊन गेलो. असं होतं आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.